Okay. So hi, good morning. Good morning. This is my charger. Yes. Actually, एक मिनट. सबसे पहले पानी पी लो. Yes. Wait. पानी पी लो. Okay. सो हाय हॅलो नमस्कार, मी आहे जिया देशमुख. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लई ॲक्च्युली माझं डोकं खूप दुखत आहे. बट काही गोष्टी शेअर करणं खूप गरजेचं असतं. आपण जे कुणाजवळ शेअर नाही करत ते आपण इथं बोलू शकतो. तर मला एक गोष्ट बोलावीशी वाटते की आपल्याला त्रास का बरं होतो. सगळ्यात महत्त्वाचा, आपल्याला त्रास का बरं होतो. आपल्याला त्रास आपल्यामुळे नाही होत. अवतीभवती काही लोकांच्या गोष्टींमुळे, काही गोष्टींच्या पलीकडे आणि काही लोकांच्या विचारांमुळे, काही लोकांचे काय म्हणतात अशा भरपूर म्हणजे लोकांमुळेच आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होत असेल तर लोकांमुळे होतं. हे मला कळून चुकलेलं आहे. तर जेवढं तुम्हाला लोकांपासून दूर राहता येणार, जेवढं तुम्हाला त्यांच्यासोबत कमी संवाद करता येणार तेवढं करत चला. अनुभवावरून सांगते आहे, कुणासोबतही काही लावून घेण्याची काही गरज येत नाही. हां, काही लोक असतात जे आपल्या खूप जवळचे असतात, आपली फॅमिली, आपल्या फॅमिलीमधले लोक, तेच एकमेव असतात की ते कधीच आपल्याबद्दल वाईट नाही बोलणार, आपला वाईट विचार नाही करणार. बट त्याच्या पलीकडे जे काही लोक असतात, मी प्रत्येकाबद्दल नाही बोलणार, बट हां की काही लोक असतात की तुम्हाला खूप त्रास देतात, तुम्हाला खूप टॉर्चर केलं जातं आणि त्या टॉर्चरमुळे माहीत आहे का आपल्या मानसिकतेवर आपल्यावर खूप परिणाम होतो. एवढं परिणाम की लिटरली तुमच्या हेल्थवर इश्यू व्हायला लागतं. तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जर खुश राहायचं असेल तर लोकांपासून खूप दूर राहा, खूप लांब. यस, मी खरं सांगते, खूप लांब राहायचं. कुणाच्या अडीत नाही, कुणाच्या पडीत नाही. कुणाला काय म्हणतात शहाणपणा शिकवणं, कुणाला काही सांगणं, करणं, घेणं, देणं, नो, अजिबात करायचं नाही. आपली लाईफ आपल्या मताने, आपल्या विचाराने जगायचं. आणि शक्यतो काय म्हणतात जेही आपलं काय म्हणतात, मी म्हटलं आहे ना की जे आपल्या अवतीभोवती आणि या पलीकडे त्या पलीकडे आपल्या आयुष्यात मधल्या, मी लोकांबद्दलच, लोकांच्या बाबतीतच बोलत आहे की खरंच लोकांमुळे त्रास होतोय. मग ते कुणीच असू दे. फक्त मी फॅमिलीबद्दल म्हणते की आपली फॅमिली बरी, फॅमिली सोडून म्हणजे काही लोक चांगले राहत असणार, पण माझ्या अनुभवावरून सांगते की जेवढं होऊ शकते तेवढं लोकांपासून दूर राहायचं. अति कुणाला ढील दिली ना आपल्या आयुष्यामध्ये बोलण्याची, तर त्याचा खूप लोक गैरफायदा घेतात. आणि आपण कुणी साधं असतं, कुणी कसं असतं. बट मी माझ्याबद्दल सांगते की मी साधी सरळ, आपलं सरळ एकदम तोंडावर असतं, तोंडावर बोलणं, तोंडावर वागणं, आणि जे असतं ते एकदम क्लिअर कट असते. बट त्या गोष्टीचा लोक खूप फायदा घेतात. त्यामुळे मी स्वतः डिसाईड केलं आहे की एकदम मी माझ्या आयुष्यात खुश राहणार आपल्या फॅमिलीसोबत. बाकी
शक्यतो लोकांपासून अगदी दूर. नकोय, डोक्याला हेक्टिकच नको. बस आता थोडं काय म्हणतात, काय काय बोलावं म्हणजे नाही बोलू शकत, बट असो, एवढंच बोलायचं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकी माझं स्टँड तुटलेलं आहे, म्हणजे तुटलं ते स्टँड माझं, आणि आता मी व्हिडिओ कसं करावं काय करावं काही कळत नाही आहे. तरी मी इथं तिथे मोबाईल लावून मी माझे रील्स तयार करणार, व्हिडिओ तयार करणार आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. बस लोकांकडे लक्ष नाही देणार, लोकांच्या बोलण्याकडे. नो, लोक तर असतात सोशल मीडियावरती पण असे भारी भारी लोक असतात, काय म्हणावं, अति भारी, अति शहाणे. चलो बाय बाय, टेक केअर.